हास्याच्या प्रांगणात विनोदाचे विविध सामने रंगवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, हास्याच्या प्रांगणात बॉक्सिंगचा सामना रंगवायला आता तुमच्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, भांडूचा शशी कपूर निखिल बने आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. हे गौऱ्या, उड्या कसले मारतोयस? अजून मॅच सुरू व्हायची आहे. उड्या नाही मारत का, वॉर्मअप करतोय. असं वॉर्मअप करशील ना, इथं चिअर गर्ल्स म्हणून ठेवतील तुला. गौऱ्या, मला खूप भीती वाटते. का? तू बोललायस ना ओमी सिंगशी? अरे बोललोय की. बोललायस ना? मी त्याला बोललोय तो हारणार आहे. अरे पण तू आजपर्यंत कधीच हारलेला नाही आहे. तू पैसे बिसे देणार आहेस काय? नाही दिले त्याला पैसे. दिलेत? हा, पण त्याने 1 रुपया ठेवला, बाकी सगळे पैसे मला परत केले. त्याची त्याची सवय आहे ग. हा, त्याला बोललो तू हार. हा, म्हणजे कसं वनिता आहे ना, वनिता तिचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावरती प्रेम आहे, तिचा बापूस आहे ना तिचं बॉक्सिंगवर प्रेम आहे. मी जिंकलो ना तर आमच्या दोघांचं लग्न होईल. हे सगळं सांगून तो तयार झाला? त्याचं पण एका मुलीवर प्रेम होतं. हो बाय. मी त्याला गाणं ऐकवलं. कोणतं? तू दूर का मजबूर का. मग काय गाणं ऐकलं इमोशनल झाला, बोलला मी हारणार बोलला. हो बाय, गाण्यात हाय तरी काय एवढा? अरे म्हणजे काय, तू गाऊन दाखव. नको गाणा. ते 10 लाख रुपये मागतात. कसले 10 लाख रुपये? बघ ना गवणी, काय साला जमाना आलाय. 501 रुपयात गाण्याचे राईट्स घेतले. आणि कोणी गुणगुणलं तर 10 लाख रुपये मागतात. हे नाही झालंय ना. मग अगं वनी, वेदना दुसऱ्याच्या, कमवतोय तिसरा. आणि मग पहिल्याचा काय? तो 500 रुपयातच खुश आहे. हे मग ते सगळं पप्पा येतील आता. अरे पप्पाला लवकर बोलो, मी त्या ओमी सिंगला 1 मिनिटात हरवणार आहे. तर मंडळी, तुमचं MHJ बॉक्सिंग लीग मध्ये स्वागत आहे. आपल्या इथे उभे आहेत फिल्टर पाड्याचे बच्चन गौरव मोरे आणि चंदीगड किंग मुक्काबाज ओमी सिंग. पंजाबी वर्जन. रेडी फॉर राईट. रेडी फॉर राईट. तुम्हाला झालाय काय? व्हलटी का दोघांना पण काय झालाय का तुम्हाला? मेली तरानी भावना कुठं आले काय माहित. मारतायत, मरीला गावतायत, बॉक्सर बनतायत. काय जमतोय आपल्याला? इकडे या, बॉक्सिंग करा. कुठना जो बॉक्सर आलेत काय माहित. मास्तर, come on. आपण खेळ त्यांच्या बास्ताडा. हो रेडी आहो काय? रेडी. लेडीज अँड जेंटलमॅन, आपल्या स्पर्धकांची हिंमत वाढवायला बॉक्सिंगचे द्रोणाचार्य म्हणजेच पर्पल बेल्ट प्रभाकर मोरे येत आहेत. जोरदार टाळ्या. असू द्या. बदाम खा. बिंदास खा. अरे तू ओमी सिंग ना रे? जी बिलकुल. पेरी प्रणाम उस्तादजी. तर नंतर पण वसाड्या. नाही काय, तुझ्याबद्दल मी लय ऐकलेलं आहे. जी जे बदाम खा. आणि काय आहे, तुझ्याकडे मला लय अपेक्षा आहेत.
असाच खेळत राहा आणि हा बॉक्सिंग पुढे नेत जगायचा बिलकुल मोऱ्यानो पाय पडतो. असू दे. अरे तू त्या कोपऱ्यावरचा सायकल मारवाला ना नाही पप्पांनो, हा गौरव मोरे आहे, मोठा बॉक्सर आहे. गौरव मोरे? नाही बा, ह्याचं नाव मी ऐकलेलं नाही कधी. तू बदाम का इकडे ना. ओके हो यारा. एक लक्षात ठेव, तू मला शब्द दिलायस की तू हारणार आहेस. आठव, वनिता बॉक्सिंग आम्ही जिंकणार, आमचं लग्न होणार. आठवलं का? हा बिलकुल बिलकुल बिलकुल. हारायचं. सुरू कर. चला रेडी चला 1 2 3 4 5 6. जुदा वसाड्या काय झालं? नाही, तू त्याला जो माहित होतास ना, त्या बॉक्सिंगच्या स्टाईलचा वाटत नव्हता. तर असा भिशून कसा करीत होतास काय तू? बरोबर. वासाड्या ओमी सिंग, तू जो काय मार खायत होतास ना, त्या बॉक्सिंगच्या स्टाईलचा नव्हता. आणि असं काय माती काढलीस? मगाशी तुझं कौतुक केलं ना रे मी, लगेच तू माती खाऊन टाकलीस पण इथं. अरे मी कुठनं आलोय तुझा खेळ बघण्यासाठी, लय लांबनं आली नाही. अरे बॉल लय मोठा लेजंड माणूस आहे, एवढ्या लांब तुझी मॅच बघायला आलाय. झालाय काय तुला? नाही ते नाही म्हणजे आज आहे ना, तुला सांगतो आजकालची पोरं आहेत ना, जरा कुठं नाव मिळालं ना की हवेत उडतात. हे पण बाबा तू असं करू नको. हा काय वासाड्या बघ, तुझ्याकडनं लय अपेक्षा आहे मला. काही समजली? काय समजले? हा? वसाड्या उस्ताद तोडा गाव चिपळूण से. काय यारा मैं भी चिपळूण से हूँ. मी पण चिपळूणचा आहे. काय सांगतोस काय? मग ये काय हो मोऱ्यानो, मी पण चिपळूणचाच आहे. काय सांगतोस काय? तू पण ये इथे. तू चिपळूणचा आहे तू? नाही पण मी काय म्हणतो, तू ओमी सिंग, तू पंजाबचा ना रे? माझे बाबा पंजाबचे. होय. माझ्या आईचा माहेर चिपळूण. आईचा माहेर कुठे? चिपळूण नेमकं कुठे? पुरात. अच्छा, म्हणजे त्या मारुतीच्या मंदिरात जगत काय रे? आंब्याचं झाड. काय ना तू त्या वसुदेचा पोरगा नव्हे ना? होय तर मी वसुदेचा हो. मी वसुदेचा पम्मी. म्हणजे काय माहिती काय, तुझ्या आईशीला ना पंजाब लय आवडायचा का नाही, त्याच्यामुळे ती मला लाडन पम्मी अशी म्हणायची. म्हणजे तुझी मम्मी आणि हा पम्मी एका शाळेत होतं का नाही? पण नंतर मग ती काय पंजाबला लग्न करून गेली ती काय परत आलीच नाही. पप्पांनो, नाही ते काय आहे, हा पम्मी आहे का नाही, तुझ्या मम्मीची अजून वाट बघतोय. पप्पांनो काय बोलताव? काही नाही अगं, हा माझ्या मानलेला बहिणीचा पोरगा का नाही. आग लागली माझ्या तो. मला कसं आहे, आता गावाला भेटल्यानंतर गप्पा गोष्टीच मारणार. गप्पा गोष्टी होय का नाही. पण काय आहे बनी, याचा खेळ बघताना ना मला ना काहीतरी असं आपलंच असं वाटत होतं. वाटला ना मग चिपळूणचं रक्त. तरीच म्हटलं मी, चिपळूणचं रक्त असं आयऱ्या गैऱ्यासमोर कसं हरल? हरायचंच नाही ते. मला आयरा गैरा बोलतोय. हो पप्पांनो, वाव. हा आयऱ्या गैऱ्या नाही आहे, मग? हा आयऱ्या गौऱ्या आहे. बघ, मी काय सांगतो, याला तू चितपट कर. माझ्या पोरीचा हात तुझ्या हातात देतो का नाही? काय आपली नाती जुळली पाहिजेत. नाही, माझी वसू होईल उद्या वनीची सासू, माझी वसू होईल उद्या वनीची सासू, मी पम्मी, माझी बायको होईल याची मामी. जो गाणं तयार झाला, 51 रुपये फक्त 51 रुपये फुल राईट या गाण्याचं. फक्त 51. 50 माझ्याकडे ठेवणार, 1 रुपया आम्ही हडकला देणार. गाण्याच्या 4 ओळी तयार आहेत, 8 ओळी बनवून देणार. फक्त कोणाला हवंय काय गाणं? अरे हवंय काय? कोणच येत नाही, बघत पण नाही. तुला सांगतो बहिणी, खऱ्या हिराची पारेकच नाही कोणा. नाही सोय तो कोणालाच नाही. बरं जाऊ दे, बोलते बघू आपण अल्बम बिल्बम काढूया. मी काय म्हणतो, हे बाबा हे हा सगळं चिपळूणचं रक्त आहे.
हा आपण जर हरली ना तर जगात तोंड डोक्याला जागा मिळेल आपल्याला. जगात काय बोलता जो गावात घ्यायची नाहीत. हा, मग? लक्षात ठेव तू जिंकला पाहिजेस. होय. हा? का होऊ देणार नाही मी. हा. आता बघाच तुम्ही हा. ह्याला मी जिता सोडित नाही. हा. नाही गांधारेश्वरच्या पुलाखाली नेऊन चेपला तर नाव सांगितलं. शाप जो बघा तुम्ही. तिचं काम टाक बोल पटाव. वा बघ आम्ही बघता व्हायला ए, पुरा इकडे तू इकडे ओमी सिंग इकडे काय? काय यार गावाला भेटले मित्राला विसरला काय? होय रे, सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या रे एकदम क्षणात. तू पण कॅरेक्टर सोडलं की एका क्षणात. आता मला जमतो ना क्षणात. काय काय जणांना जमलेलं नाही महिन्यात. गालात द्यायला हसतोच काय? मोकला हो हा? नंतर ठेवायचं नाही मी तुला. चल हा? बघ तुला कसा फोडतो ते. बघू ना. हा, बघू ना मग. बघू. तू आपलं ठरलं पाय पडतो. हा. ठीक आहे. आता वर येतो. जिंकला हारतो का बघ. चला 1 2 3 गौऱ्या तुला हरायचा नाही. लक्षात ठेव, तू जर हरलास ना मी तुझी होणार नाही. हा तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे गौऱ्या. वनी आता बघ मी काय करतो ते. वदन चोपड़ा अब यहाँ पे सैलाब आएगा सैलाब. ऑर्डर 1 2 3 अरे वसाड्या काय करतोयस? तुला वाशीची नदीची शपथ आहे. आता बघ मी पवन तलावाची शपथ आहे. याला वलटून काढ. शाप जो याची पिसा काढून टाक, केलटवून टाक याला. गौऱ्या तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे जा. आता बघ असं नाही रे. मामनू तुम्ही एकाच फटक्यात गयासी. पप्पा उठा. अरे गौऱ्या वनी नाही सर. गौऱ्या तू माझ्या पप्पांना मारलं. जबाब चुकून मध्ये आला वनी. आता मी आलास गौऱ्या. केलीत. आणि ओमी तू दुर्गाचं हे पंजाबी व्हर्जन पण आम्हाला लईच आवडलं. लई भारी मस्त. बघूया हा सामना आपल्या दर्दी हास्यरसिकांना किती भावलाय. प्रसाद दा. धुमाकूळ अफलातून फार मजा आली मला. गौऱ्या स्किट सुरू व्हायच्या वेळेला तू बॉक्सिंगच्या ॲक्शनवरती कुंफूचे आवाज काढलेस. त्याला एक वेगळं स्किल लागतं त्याला. ते सहजासहजी कोणाला जमत नाही. मोरे फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तुला जेव्हा गौऱ्यानी पंच मारला तेव्हा पोटात गोळा आला होता माझ्या. इतकं अप्रतिम टायमिंग होतं त्या पंचचं. फार मजा आली. ओंकार मस्त पकडला होतास तो लहेजा सुरुवातीचा आणि नंतरचा ट्विस्ट पण चिपळूणचा म्हणजे त्या भाषेचा फार मजा आली. बने मस्त गौऱ्या तुफान एनर्जी. वनिता स्किट तू खांद्यावर उचलून घेतेसच पण आज तू गौरवलाही घेतलंस. फार मजा आली. वंडरफुल तुफान एनर्जी होती स्किटमध्ये. खूप मजा आली. वा 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 खरंच मस्त रंगला सामना. थँक्यू. मंडळी डेथ ऑफ अ कॉन्करर आणि इन्शाअल्लाह या नाटकांमधून पुढे आलेला आणि अनेक चित्रपट आणि मालिकांमधून आपला आवडता झालेला दमदार अभिनेता सुशील इनामदार आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेला आहे. आणि त्याच्यासोबत आहेत आपले हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर.
लक्ष दे इकडं. मी बोलतोय ते लक्ष दे. तर मंडळी, नाही म्हणजे कसं आहे, ही जे काय अर्जंटमध्ये सभा बोलवलेली आहे आणि तुम्ही प्रचंड संख्येने इथं उपस्थित आहात, त्याबद्दल मी सरपंच म्हणून तुमचे आभार मानितो. असं समजू नका माणसं थोडी आहेत, काही माणसं घाबरून लांब लांब सोफ्यावर बसलेली आहेत. काही माणसं बिबट्या आलाच तर आवाज करायला तिथं बसलेली आहेत. तर घाबरायचं कारण नाही, कारण मी पण घाबरलेलो आहे. तर मंडळी कसं आहे, आता एक महत्वाचा मुद्दा काय, तर गावात बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे. म्हणून त्यांच्यापासून आपलं कसं संरक्षण करायचं, त्यासाठी आपलं मास्तर आहेत ना, त्यांनी तिथं पार दुसऱ्या राज्यात जाऊन एका फॉरेस्ट ऑफिसरकडनं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते आता काय काय शिकवणार आहेत ते इथं आपल्याला सगळं सांगणार आहेत. हा, तर मास्तरांना मी विनंती, मास्तर कुठं गेलं बोंबलत ते, ए मास्तर, यार फोन लाव ना. हा फोन लाव ना मास्तरांना. हॅलो हॅलो. नाही माझ्या पायाला ते थोडीशी हे आला का, कापला का केक? बसा बसा. हे मास्तर हे मास्तर आले. त्याला धरा. अरे बाबा, अरे मास्तर, अरे ए याला आवरा ना. ये बाबा ये ना मास्तर, इकडे इकडे बस बस खाली. अरे मास्तर, या बिबट्यानं ना गावात निस्ता धुमाकूळ घातलेला आहे. जणू काही यो बिबट्या गावचा ना घरजावी झालाय. परवाची गोष्ट तुम्हाला माहित नाही, तुम्ही तिथं होता. परवा काय झालं? परवा काय झालं, अरे ते पवाराची सून, तिला धरला ना. पवाराची सून म्हणजे ओमकार पवारची बायको? हा. अरे बापरे. बरोबर, ती बिचारी असे बाजाराला चालली होती मस्त रस्त्याच्या कडेनं आणि तिच्यावर हल्ला केला ना. अरे बाजार राहिला तिथं डावीकडं आणि ती जात होती उजवीकडं. अरे बाबा, आज मी सरपंच आहे, आज तरी वेगळा आवाज लाव. अरे बाजार आणि ही जात होती उजवीकडं रानमळ्यावर. कसं काय चालाय तुम्हाला सांगा सरपंच? अरे आता नाही लक्षात राहत आपल्याला, रस्ती तर बाहेर पडतीस कशाला? हा, कशाला पडती बाहेर? कुठला आवाज लावला तू? नाही मी म्हटलं. अरे का जरा नाही तिला या इकडे, घाबरू नका. अरे तू बस. अरे मास, अरे त्या म्हाताऱ्यानं अंग काढलं ना. नाही मास्तर, नाही या इथं, या इथं या. आज एकदमच वेगळं कॅरेक्टर दिसलं कोपऱ्यात. नाही नाही या बघा, इथं आलंय ते आता. चला. अहो नुसता धुमाकूळ घातलाय, काहीतरी उपाययोजना सांगा ना. मला माहिती आहे की तो जो आहे आपला, तो बिबट्या जो आहे तो सगळ्यांना धरतो, हे मला माहिती आहे. नाही गुरावला सोडू नका. अरे गुरुवाला धरत नाही तो बिबट्या, काऊन बुवा? अरे तो बिबट्या गुरगुरला असेल आणि हा गेला असेल त्यासमोर, मी गुर्रू आहे. काय का असं झालंय वय? असं झालं. अच्छा. हे बाबा, ए गबस जरा, काय बी बोलतोय आपला. मी असं झालं बाबा, तुम्हाला सांगतो, अरे बिबट्या जेव्हा मंदिरात आला की नाही, तेव्हा गुरव पूजा करीत होता. ह्यो असा बिबट्या तिथं आला आणि तेव्हा गुरव तामण घ्यायला खाली वाकला आणि बिबट्याला दिसला ना समोर मारुती राया. आता काय करायचं गड्या? असं बिबट्या म्हणला. आता काय करायचं गड्या? आणि मग नंतर त्याच्या लक्षात आलं की हा गुरव मारुती रायाचा पुजारी आहे. तो बिचारा निघाला भाऊक. तो आपला मारुती रायाच्या जवळ गेला, त्याला असं दंडवत घातलं आणि गोल 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 प्रदक्षिणा घातल्या आणि आपला गपचूप आपला निघून निघून गेला. असं झालं. असं झालं काय बोलतो हा सरपंच? नाही झाला असेल, असं झालं असेल, मला पण तसंच वाटतंय. नंतर काय झालं असेल, त्या गुरुवानं ना त्या बिबट्याच्या हातात प्रसाद दिला असेल, मग त्यांनी पंजामध्ये तीर्थ घेतला असेल, असं प्याला असेल, हात बीत पुसला असेल आणि मग जंगलात. अरे भाड्या काही बोलतो का तू? काहीतरी आपलं उगाच. तुम्ही बोला, शांत बसायचं नाही. आपल्या गावातच घुसायला बिबट्या. नाही, मुळात तुमचं विधानच चुकलेलं आहे सरपंच. काय? बिबट्या आपल्या गावात नाही घुसलेला आहे, आपण त्याच्या जंगलात शिरलेलो आहोत. आपण त्याच्या जंगलात शिरलो आणि आपण त्याचे खाण्यापिण्याचे हाल केले. अरे बापरे, बिबट्याचे पण पिण्याचे वांदे झाले. बाबा,
खाण्यापिण्याचे म्हणजे त्याचे नाही पाणी पिण्याचे बोलतात म्हणजे बिबट्या पाण्यात निघतो अरे हो बाबा पाण्यात निघेतो त्याची मावशी त्याला बर्फ आणते चकना आणते बस का आता. अरे काय चाललंय सो लकी बिबट्या माय मावशी. अरे गप ना बाबा. मावशी अरे तू थोबाड बंद कर ना. अरे काही बोलतो त्याला पिण्याचा विषय काढतो. तुम्ही बोला ना मास्तर. नाही बोलायचं काही नाही, एवढंच सांगायचं होतं की आपण त्याच्या जंगलात शिरलो बस. मास्तर आपण त्याला रोज एक बकरं वेशी बाहेर नेऊन दिलं तर तो आतमध्ये कशाला येईल. नाही आता जर तू पॉइंट चांगला आहे, चांगला पॉइंट आहे. छान छान युक्ती छान आहे. पण रोज बोकड घेऊन जाणार कोण. हा हे पण बरोबर आहे. सरपंच. ए सरपंच जर बोकड घेऊन गेले रोज तर मग सुगंधाबाईकडे कोण जाणार. अरे बापरे सरपंच सरपंच हा की प्रकरण काढलं बाहेर यानं. काय बरं नाही ते हे बेवडा आहे त्याच्याकडे कुठे लक्षात. मी बघितले सरपंच तुम्हाला हे का नाही त्या बाईला मुके देत होते. खरंय का हे खरंय का सरपंच. नाही ती नाही मोके नव्हतो बुके देत होतो. सरपंच आम्ही तुम्हाला याडपटच वाटलंय ना. मला सांगा मास्तर बुके असं देतात की नाही. हे असे देत होते बुके. असं कुठलं बुके देतात. हे रात्रीचे बुके वेगळा असतात. तू काय सरपंच नाही काही बडबडतो. योग्य आदर्श उभा नाही राहत आहे गावापुढे. हे अयोग्य आहे. योग्य आदर्श उभा राहिला. तुम्हाला समजावून सांगतो कसं झालंय. आता आपल्या सुगंधाबाई आहेत ना आपल्या नाही म्हणजे सगळ्यांच्याच आहेत. तर त्यांना आता एवढ्या मोठ्या लोक कलावंत बरोबर आणि त्यांना शासनाचं अनुदान मिळालेलं आहे. बरोबर मिळालं. मग एवढी मोठी आनंदाची गोष्ट मग सत्कार करायला नको का. करायला आणि सकाळच्या टायमाला त्या अवेलेबल नव्हत्या ना म्हणून रातच्याला गेलो. चांगला झाला सत्कार. लक्षात घ्या हे बघा आपण इथे कशासाठी जमलेलो आहोत तर संरक्षणात्मक उपाययोजना करण्यासाठी जमलेलो आहोत की बरोबर बरोबर. तर दत्तोजी पंत तुम्ही सांगितलेला मार्ग उत्तम छान पण ती झाली तात्पुरती आयडिया. आपल्याला कायमस्वरूपी मार्ग काढायचा आहे ना. मग बोकड देऊन चालणार नाही. पण मास्तर त्या आपल्या गावात जी येतो तो बिबट्या आहे का बिबटी नाही हे कसं काय ओळखायचं. बरोबर. अरे ये एकदम सोपी आयडिया. मी तुला सांगतो ना हे बघ हे असं पंजा पुढे केला ही अशी छाती बाहेर काढली ह्यो असा असा इकडे बघत तिकडे बघत चालला आणि अशी छाती बाहेर करून घुरघुरला तो झाला बिबट्या. आणि आपल्याशी सॉफ्ट मध्ये आपली टोबुक टोबुक अरे अशी चालली आणि अशी इकडे बिरबिर 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 नजर फिरवली की ती झाली बिबटी. नाही सरपंच सरपंच तुम्ही एक डाव त्या बिबट्याला मांडी वाचवा. मी सांगतो तो बिबट्या आहे का बिबटी नाही. काय अरे बापरे. नाही कसं आहे त्या बिबट्याला तुझ्या मांडीवर ठेवला ना तो बघणार नाही तू बाई आहे का माणूस आहे. दिसल तर गचकन ओढ. नको ती पहिली वाली आयडिया मस्त आहे असंच पाहिजे. हा म्हणजे सिंपल आहे. त्याला बाबू ठेवला बरा. अरे नाही रे सरपंच म्हणजे सिंपल आहे सगळ्यांनी लक्षात घ्या. बिबट्या असेल त्याला मिशा असतात बिबटीला मिशा नसतात. ती नद घालते गावावर फिरती. अरे काय तुमच्या अक्कल आहे. अरे अरे मूर्खान ए बावळटांनो मुळात बिबट्या किंवा बिबटीन असा प्रकारच नसतो. नाही का. नाही एकतर नर बिबट्या असतो किंवा मादी बिबट्या असतो. नर नारी नर मारी. आणि दोघंही सेमच असतात पण दोघंही तितकेच डेंजर असतात. असं आहे का. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना आवाज नाही द्यायचा अरे बिबट्या असा आवाज नाही द्यायचा. त्यांना आपली भाषाच कळत नाही मुळात. हाय का आता त्यांना भाषा कळत नाही. म्हणजे समजा आता माझ्या बाजूला बिबट्या असेल आणि मी त्याला ए कुत्र्या अशी हाक मारली तर तो रागवणार नाही माझ्यावर. मुळात आपण बिबट्याला ए कुत्र्या असा आवाजच का द्यायचा. बिबट्या आहे तो आपण त्याला नाव दिलेलं आहे बिबट्या तर त्याला बिबट्या म्हणायचं. नाही पण तुम्ही काही म्हणा हे वाघाच्या जातकुळीला माणसाला हे असं प्राण्यानं बिबट्या नाव शोभतच नाही. म्हणजे नाव कशी आहेत त्यांची. बिबट्या नाही मुळात बिबट्या नाव एकदम पुचाट आहे ह्यांच्यासारखं. एक मिनिट म्हणण्यासारखं म्हणजे असं बेकार नाव ठेवा ना काहीतरी.
आपण इथे नावं बदलायला आलोय का? तर नाही. आपण इथे कशासाठी आलेलो आहोत? संरक्षणात्मक उपाययोजनेसाठी. आपण काय करणार आहोत तर आपण आता बिबट्यांच्या सवयीबद्दल जाणून घेणार आहोत, है की नाही? तर हा जो बिबट्या प्राणी आहे तो मुळात आपल्यापेक्षा उंच असलेल्या प्राण्यावरती हल्ला करत नाही आणि जे प्राणी 2 पायांवर उभे राहू शकतात त्यांच्यावर हल्ला करत नाही. असं असते. हा नाही पण मास्तर तुम्ही म्हणला उभ्या माणसाला बिबट्या काही खात नाही. बरोबर. मग शेतात कोण सरपटत असेल तर? शेतात कोण आणि का बरं सरपटत असेल? नाही तसं नाही, म्हणजे मी कोणाला बाबा ऊसाचं शेत दाखवाया गेलो आणि मग आम्ही दोघं तिकडे सरपटायला लागलो तर? माझ्या कंप्लीट ध्यानात आलेलं आहे, हल्ली गावात सरपटायचं प्रमाण लयच वाढत चाललेलं आहे. त्यात तू आणि ह्यो तर सारखाच दिसतोय. नाही सरपंच. आणि हे नसते. नाही सरपंच. जास्त आगाऊपणा करायचा नाही. जे काय सरपटायचं ते घरात सरपट. अरे हे बरं आहे, तुम्ही तिथे बुके द्यायचे आणि आम्ही इथे भूक मारायचं, म्हणजे काय नाही. मला नाही राहायचं. खाऊ दे मला बिबट्याला, मी आपलं बोललो. अरे माझ्या सरपटणार जाऊ नको तू. मी काय केलं? खाली बस रे सुरेंद्र. मला बिबट्याला पाळायचंय. अरे बाबा. मला बिबट्याला पाळायचंय सरपंच. मी इथे विचारतो ग्रामपंचायतीला काय ऑब्जेक्शन आहे का बुवा? नाही म्हणजे मी बघा सरपंच, मी बोलतो, मी त्या बिबट्याचं सगळं करेन, त्या खाण्याचं बघेन, पिण्याचा सगळा खर्च करेन. तुमचं काय ऑब्जेक्शन असेल आता बोला, घेऊन जातो रे. अरे झिंगाड माणसा, तुला अर्धा खाल्ला तरी कळायचं नाही रे. अरे ह्याला अरे बासा, एक तर सेम कलरची शर्ट घातले. बासा खाली. एक मिनिट ऐका ना, ऐका. काहीतरी लावलंय मास्तर. राव नीट सांगा ना काय ते. तर बिबट्या ज्या एरियात असतो तिथून वावरताना आपण काय बरं काळजी घ्यायची, असं काय करायचं जेणेकरून बिबट्या आपल्यापासून थोडा लांब राहील, हे मी सांगतोय ते शांतपणे ऐका. तुमचा गमचा घेऊ का 2 मिनिट? घ्या ना. हा द्या. मुळात आपण रस्त्यावरून जेव्हा जाऊ तिथे जर बिबट्याचा वावर असेल तर नीट बघा, सगळ्यांनी नीट बघा. हा जो गमचा आहे तो आपल्या गळ्याभोवती असा गुंडाळायचा आणि आत्महत्या करायची. मी मारीन ह्याला. मी आता ह्याला त्याला तोड बंद करणार. मी उगाच नाही करू नकोस. त्याला सांगा शांत बसा सरपंच, त्याला सांगा. नाही तुम्ही बोला बोला. तर हा गमचा जो आहे तो असा गुंडाळायचा. का बरं? कारण बिबट्या जो आहे तो काय करतो तर तो सगळ्यात आधी आपल्या मानेवर हल्ला करतो. मग त्याला इथे स्किन लागत नाही, पण अरे बापरे हे काहीतरी वेगळं आहे, मग तो सोडून देतो आणि निघून जातो. का? त्याला घामाचा वास येत असेल. मारून घ्यायला. घामाचा वास काय येईल त्याला? तो इथे वास घ्यायला आलाय का? नाही. अरे बाबा, त्या बिबट्याचा जबडा जो असतो तो खूप सेन्सिटिव्ह असतो. त्याला कळतं अरे इथे स्किन नाहीये, मग तो आपल्याला सोडून देतो आणि मग तेव्हा आपण निसटायचं. तशी बाजूच्या गावातली माणसं वाचली. बरोबर, कारण त्यांनी मफलर गुंडाळला होता. बरोबर. मास्टर, काय वाघ आणि बिबट्या दोघं एकत्र आली तर आपण सगळ्यात जास्त कोणाला घाबरायचं? मुळात जिथे वाघ असतो तिथे बिबट्या येत नाही. असं आहे का? हा. आणि जिथे बिबट्या असतो ना तिकडे तू जाऊ पण नको, बघिरा. मला काय वाटतं सरपंच, गावकऱ्यांना मी जे सांगतोय ते कळतच नाहीये. त्यांना डेमो द्यावा लागेल. हा, तर त्यासाठी मला आत्ता इकडे 2 सुजाण नागरिक हवेत. काय मी आहे ना. तिथले सुजाण नागरिक. तू बसव ना त्याला खाली. हे 2 घ्या. साहेब या या या. हे बघा ऐका शांत इकडे या. काय करायचं? हे बघ, हे बघ दत्तोपंत, तू बिबटे आहेस आणि तू रे स्वरेंद्र तू माणूस आहेस. मी एज्युकेटेड माणूस आहे. बरं, तू एज्युकेटेड माणूस आहे. हा. आता बिबट्याला बघून तू काय करशील? घाबरून काय करशील ते नको सांगू, प्रसंगावधान म्हणून काय करशील ते सांग. आणि तू तू माणसाला बघून काय करशील? तू काय करशील हे? तू बिबट्या आहेस, तू खाशील ना त्याला. तू काय करशील हे? बिबट्यासारखा वाघ आणि तू एज्युकेटेड माणसासारखा वाघ. तिथं थांबू का? हा, करून दाखवा. इथून ये तू तिथून ये. चला हा करा या. पाऊसच येत नाही. काय करायचं? ए दत्तो, आवाज काढायची गरज नाहीये, फक्त अभिनय कर. हो, मी नाही आवाज काढला. तू नाही आवाज मग कोणी काढला?
थांबा बघा इथे आपल्या जवळच्या एरियात बिबट्या आहे. कुणी काय घाबरायची गरज नाहीये. सगळ्यांनी एक काम करा, पटापटा मोठ्या मोठ्याने बोलायला सुरुवात करा, म्हणजे त्याला असं वाटेल की खूप गर्दी आहे. काही घाबरायचं नाही, सगळ्यांनी मोठमोठ्याने बोला. मी स्वतः इकडे आहे, आपण सगळे इकडे आहोत, आपण घाबरायचं नाही. अरे मला घेऊन चला ना रे कोणीतरी. ए बाबा ए बिबट्या, ए बाबा हाडकर, तू तरी त्याला हाडकर. ए बिबट्या, अरे वाजव ना. क्या बात है, जोरदार काय रंगली तुमची महाचर्चा. एक एक नग जमलं तिथे. वा, खूप मजा आला. आय एम शुअर हास्यरसिकांना सुद्धा ही महाचर्चा खूप आवडली असेल. सई, काय म्हणशील? पैसा वसूल परफॉर्मन्स होता. फार मजा आली. तुम्ही पाचही जणांनी धुमाकूळ घातलात. ओव्हरऑल खूपच जास्त मजा आली. आणि जर का हा सिनेमा असता तर मी ह्याचं तिकीट ब्लॅकमध्ये नक्की घेतलं असतं. क्या बात है. प्रसाद दा. वा 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 वा, धुमाकूळ धुमाकूळ. बने तारून नेणारा दारुण परफॉर्मन्स. फॅन्टॅस्टिक, क्या बात आहे दत्तू. माइंड ब्लोईंग. तुझा बिबट्या, खरा बिबट्या माझ्या समोर आला तरी मला तूच आठवशील. वा. ओंकार, आज वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलास परफॉर्मन्स, उंची आवाज वापरून. पृथ्वी, फार अप्रतिम रंगवलंस कॅरेक्टर. सुशील, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. खूप जोरदार स्वागत. तू ब्रिलियंट ऍक्टर आहे सुशील. मला कायम असं वाटतं की तुझं नाव इनामदार नाही, इमानदार असायला हवं होतं. इतका इमानदार नट आहेस तू. वा 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 वा. हसून हसून फुरसुंडी वळली फायनली. थँक्यू सो मच फॉर द ब्रिलियंट परफॉर्मन्स. वा. सुशीलला आज आमच्या हास्यजत्रेचा सरपंच होऊन तुला कसं वाटतंय? अशा ठिकाणी येऊन या रंगमंचावरती परफॉर्म करणं खरंच खूप माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी दोन्ही सचिन सरांचे खूप खूप थँक्यू आणि या सगळ्या माझ्या मित्रांचे, कारण त्यांनी मला सांभाळून घेतलं. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, नोकरीवर समाधान न मानता कलेचा ध्यास घेतलेल्या न कलाकाराची धमाल आता आपल्याला दाखवणार आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचा मधुर सूर संजना हिंदूपूर आणि विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. हॅलो हॅलो, हा मच्छीवाल्याबरोबरचा सीन करणार का? हॅलो, सॉरी, मच्छीवाल्याबरोबरचा सीन करणार का? मोठा डायलॉग आहे, हलवा कसा दिला. हॅलो, एक मिनिट, तुम्ही कुठे फोन लावला तुम्हाला कळतंय का? अहो नाही, तुम्ही निरोप द्या ना तिला. कोणाला? अहो हे MHJ इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचं ऑफिस आहे आणि मी इथला HOD प्रसाद खांडेकर बोलतोय. मच्छीवाल्यासोबतच्या सीनसाठी तुम्ही इथे का फोन लावलाय? नाही, ते तुमच्या बायकोसाठी फोन लावला होता. तुम्ही उचलला. ते विशाखा सुभेदार मॅडम. शटअप. त्यांना सांगा ना. ती माझी बायको नाहीये, ती इथली एम्प्लॉई आहे. सॉरी हा साहेब, सॉरी. इथे का लावला ऑफिसमध्ये फोन? नाही सॉरी, पण एक निरोप द्या ना त्यांना म्हणा मोठा डायलॉगचा पासिंग सीन आहे, हलवा कसा दिला. पूर्ण वाक्य कराल का? विचारा ना, पटकन विचारा. फोन ठेवा, फोन ठेवा. हे बघा साहेब, चिडू नका. हे बघा, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही पण या, अजून एक कॅरेक्टर आहे. फोन ठेवा तुम्ही. अहो साहेब, वाक्य आहे, जवळा कसा दिला. जस्ट शट युअर माउथ. फोन ठेवा, फोन ठेवा. सुभेदार, या बाईचं काय करू मी? ऑफिसमध्ये हाफ डे घेऊन कुठले पासिंगचे सीन करायला जाते?
विशाखा सुभेदारांना आत पाठवा लवकर. मे आय कम इन सर? कडू हेल. Oh my God. Oh, I'm so sorry. No, Miss Sanjana. I'm so sorry. Please come in. I thought Vishaka Subedar alat. I'm so sorry. Please, cool down. I'm so sorry. तुम्ही एक काम करा. पाणी हवंय तुम्हाला? शांत. तुमच्यावर ओरडायचं नव्हतं. मी सुभेदारांना आत बोलवलेलं. तुम्ही का आलात? काय एनी प्रॉब्लेम? सर ऍक्च्युली मला ना हाफ डे हवा होता आज. तुम्हाला द्याल प्लीज? का अचानक हाफ डे? त्या सुभेदार मॅडम आहेत ना, त्यांचं काय? त्या ना मला पासिंग रोलसाठी ना ब्रेक देणार आहेत. काय करू मी या बाईचं? ही वेळ लागले का हिला? स्वतः जाते पासिंगच्या सीनसाठी एम्प्लॉईज. मिसेस सुभेदार आत्ताच्या आत या. मिसेस सुभेदार आत्ताच्या आत या. सुभेदार मॅडम ऐका, मला काहीतरी बोलायचं. एक मिनिट ना सर, एक मिनिट. सांग वाक्य काय आहे? इथे या तुम्ही. सुभेदार मॅडम मला तुमच्या सर एक सेकंड सर. वाक्य काय आहे? सांग ना. डॉक्टर पेशंट को आईवी दिया है. हाँ डॉक्टर पेशंट. माझं पाठ करून द्या. सुभेदार मॅडम मला काहीतरी सर एक सेकंड. ओ एक सेकंड. हे माझं केबिन आहे. हा सर. ही काय फालतुगिरी चालली तुमची इथे? सर ऍक्च्युली सर आज ना खूप महत्त्वाचा दिवस आहे सर. उद्या ना मला एका ठिकाणी ऑडिशनला जायचंय आणि सर त्याचं प्रॅक्टिस करते सर. आजचा हाफ डे आणि उद्याचा फुल डे मला ऑडिशनसाठी ऑफ द्याल सर प्लीज? फुल डे कधीच ऑफ नसतो, ती दांडी असते. आणि तुमच्या दांड्यावर दांड्या चालल्या आहेत कळलं. पण एकटे जाता आता बाकी एम्प्लॉईजला पण घेऊन चालल्यात. कसले ते फालतू पासिंगचे सीन करता तुम्ही? सर मुश्ताक बोला की अच्छी कोई लडकी होती तो लेके आना, म्हणून हिला म्हटलं चल. आणि विशाखा मॅडम म्हणाल्यात जर मुश्ताकला माझं काम आवडलं ना तर मग पासिंग हिरोईन ह्याच्यात माझं करिअर होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही सर. कोणत्या पोस्टला तुम्ही कामाला? सर मार्केटिंग हेड. मग पासिंग मध्ये कसलं करिअर करायचं तुम्हाला? सर एक मिनिट सर. असं व्हेरी सॉरी टू इंटरप्ट यू सर. एक मिनिट सर. मी जेव्हा जॉईन झाले होते तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की कलेला प्रोत्साहन दिलं जाईल. मी तुमच्या कलेला प्रोत्साहन देईन असं म्हटलं होतं. तुमच्यातल्या किड्यांना प्रोत्साहन देईन असं नाही म्हटलं. अहो तुमचे फोन आता ऑडिशनचे इथे ऑफिसमध्ये यायला लागले आहेत. हा सर ते घरून सपोर्ट करत नाहीत ना. म्हणून ऑफिसचा नंबर द्याल सुभेदार मॅडम. सर तुम्ही सपोर्ट करणार होतात ना सर. एक मिनिट. सपोर्ट कोणाला करायचा असतो? ज्यांचं काहीतरी आयुष्यात घडतंय. तुम्ही 7 वर्ष झाला तिथेच आहात. नुसते पासिंगचे सीन करताय. काही घडत नाहीये. तुम्ही ऑडिशनला जाताना गेटअप करता तिथपर्यंत ठीक आहे. आपण मेन ऑफिस मधनं इथे ज्यावेळी गेस्ट येतात त्यांच्यासमोर कसलं गेटअप करून जातो? मागच्या आठवड्यात MD आलेले, त्यांच्यासमोर दाढी मिशा लावून आलात तुम्ही. मला खबर मिळाली होती की त्या MDला ना दाढी आवडते. अहो त्यांना पण दाढी आवडते, पण त्यांना दाढीवाल्या बायका नाही आवडत. पुरुषांना असली दाढी आवडते त्यांना. काही कराल. आणि काय ती वाईट मिमिक्री करून दाखवली उत्पल दत्त यांची. मिशी लावणार म्हणून उत्पल दत्तांची. सर प्लीज सर वाईट म्हणू नका सर. त्या उत्पलच्या मिमिक्रीला आमच्या ज्युनियर आर्टिस्टच्या ग्रुपमध्ये मला उत्तेजनाचं बक्षीस मिळाले सर. असा ग्रुप पण आहे तुमचा? हो सर. आणि कॉम्पिटिशन पण होतं. सर प्लीज सर तुम्ही वाईट म्हणू नका. मी करून दाखवू शकतो तुम्हाला. त्यांनी ना मला किती ऍक्टर्सची मिमिक्री पण शिकवली आहे. शी इज फॅन्टॅब्युलस सर. बोलू नको दाखव. रिअली मॅडम? करून दाखव. ऐका ना गरज नाही. एक मिनिट. शो युअर टॅलेंट. थँक्यू. राहू दे. हे गरज सर. नो नेवर. आर्टिस्टला अडवायचं नाही सर. येस दाखव. पहिली ओपनिंग नाना पाटेकर. ओके मैम. क्या बिडू क्या बोल रहा है? धंधापानी सब सही ना? और क्या बोल रहा है बिडू? मावशीची आंख बिडू. और क्या बोल रहा है? शाबास. ऐक ना एक मिनिट. हे जर नानांनी पाहिलं ना, नाना तुला आणि मावशीला दोघांनाही मारतील. चल दुर्लक्ष कर. आता हे कर. बच्चन साहेब. अरे नको हे. बच्चन साहेब हे कर. क्या बिडू कैसा चल रहा है? धंधा पानी एकदम मस्त ना बिडू? और मावशीची आंख बिडू. क्या सही बोला ना? क्या बात. आता शाहरुख. ऐक ना नको ना. आताच त्यांनी कौतुक केलं बच्चन साहेबांनी. पुन्हा बोलवतील सगळ्यांना पाया पडायला लावतील. नको ना. हे कशाला हे का करतात? शेवटचं बघा सर. काल ताजा शिकवलाय शाहरुख. शाहरुख कर. मॅडम मला शाहरुख आठवत नाही हो. लक्षात नाही. तुम्ही करा ना मॅडम. काल तुम्ही करा. क्या बिडू कैसा है भाई लोग? एकदम दान मस्त ना. अरे मावशी की आंख बिडू.
हा शाहरुख खान. बरं एक काम करा ना, दोघींपैकी एकीने तरी मला जॅकी श्रॉफची मिमिक्री करून दाखवा ना. अरे ते शिकवलंच नाही अजून. ते शिकवलंच नाही अजून. हा ऍक्च्युली ना त्याच्यावर काम चालू आहे सर. म्हणजे त्यातले जे बारकावे आहेत ना ते करायचे सर. मग हे मगापासून काय चाललंय तुमचं? हा जॅकी श्रॉफच चाललाय, तोही वाईट चाललाय तुमचा. हे नका ऐका ना, हे सुभेदार मॅडम हे नका करू तुम्ही. ऑफिसचं काम वेगळं आहे, तुम्ही वाईट मिमिक्री करता. आणि तू कोण आहेस ग? तू मार्केटिंग हेड. नको या बाईच्या नादी लागू. तुझं हेही करिअर उद्ध्वस्त होईल, तेही करिअर उद्ध्वस्त होईल. सर प्लीज सर, असं नका बोलू सर. तुम्हाला माहिती आहे आता मी एक वेब सिरीज केली हिंदी. इंटिमेट सीन मध्ये पण तुम्ही पासिंगच केलं सर. ऍक्च्युली ना त्यांचं ना त्या गाडीमध्ये काय सर तुम्हाला नाही, त्यांचं गाडीमध्ये चाललेलं असतं आणि आम्ही आपल्या रस्त्यावरची जनता असतो ना सर. मग रस्त्याची जनता इकडे तिकडे जाते आणि मग तेवढ्यात पोलीस येतो आणि मग त्यांना पकडतात आणि आम्ही जनता पळून जातो. असा तो सीन होता सर. हे बघ ऐका सुभेदार मॅडम, दरवेळी बोलता माझा रोमॅन्टिक सीन होता, माझा ऍक्शन सिक्वेन्स नाही. तुम्ही फक्त पासिंगच करता. तुम्ही आलात नवीन मला मेसेज केलात, वॉच मी टुडे इन दिस सिरियल. मी म्हटलं घरच्यांना सांगितलं माझी एम्प्लॉई आहे, बघा चला. अख्खा एपिसोड संपला, तुम्ही कुठे दिसलंच नाहीत मला. या पुढे वॉच मी इन दिस सिरियल नाही, सर्च मी इन दिस सिरियल असा मेसेज पाठवा. कळलं? शांत बसा सर. मी त्याचे हाँ मुश्ताक भाई बोलो. हाँ 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 मैं आ रही हूँ ना. हाँ वो लड़की भी है मेरे साथ, वो भी आएगी कल. एक मिनट, मी अजून हाँ पासिंग मी परमिशन दिली. हाँ क्या कहा? अच्छा ओ ठीक है मुश्ताक भाई. हाँ ओके बाय मुश्ताक जी, बाय. तुम्हाला आज हाफ डे वगैरे काही मिळणार नाहीये, कुठेही जायचं नाहीये. सर ऐका ना सर, मुश्ताक भाईला ना एक जाडा असा चष्मीश, एक बेवडा माणूस पाहिजे. एक बेवडा चरवले सर. 400 रुपये पर डे करता सर? काही नाही. लाज वाटतं तुम्ही मला विचारता. ऍक्च्युली तो बेवडा सर. सोप आउट. आत्ताच्या आत्ता निघा. गेट आउट. सर हे मुश्ताकचं कार्ड ठेवलं इकडे, तुम्हाला वाटलं तर. सुभेदार मॅडम आउट. बघा सर 400 निघा. आत्ताच्या आत्ता निघा. 400 रुपये आउट. सर आउट. उद्याचे कपडे घेतले? घेतले. काय ऑफिस आहे माझं यार. हे त्यांना ना पासिंग वाले ऍक्टर का भरलेत मी? मुश्ताक भाई वो संडे को ऑफ होता है, उसको कुछ रहेगा तो देखो ना. ये काम छोड़ के नहीं आने का. बघूया हा सर असे काय म्हणतात. सई. सुभेदारबाई, मी अशी आशा करते की तुम्हाला लवकरात लवकर कुठेतरी छान मोठा रोल मिळू दे. म्हणजे खरंच असं जर कोणी करत असेल तर त्यांची मनस्थिती काय होत असेल असा एक उगाचच डोक्यात विचार आला. खरा ट्विस्ट तिथे आला जेव्हा भावा तू फोन केलास आणि तिथे आम्ही हरलो. फारच मजा आली. संजना मस्त. मला कॉन्सेप्ट खूप आवडली आणि तुम्ही छान फुलवली. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू गाईज. तर मंडळी याचबरोबर आजची हास्य मैफिल इथेच संपतीये. आता भेट होणार आहे उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.